पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। तपमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकर प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं दिहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाहृन्मणिमाणिकेशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं शान्तं सद्गुरु राष्ट्रसन्तं सततं नमामि। नित्यसुधा समुद्रः विदर्भदेशेऽस्मि सुधामदेवः अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेतः राष्ट्रसन्त गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्यं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज। परम पूजनीय श्री गुरुदेव सद्भाविक सज्जन हो आणि श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी मंडळी, काल आपण चिंतन केलं होतं की सर्वांना एकाच तोडीचं ज्ञान प्राप्त झालं की एकाच तोडीचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची शंका शिल्लक राहणार नाही आणि शंका शिल्लक न राहिल्यामुळे मग त्याच्या ठिकाणी निर्भयता वास करेल आणि निर्भय पद हेच खरं देवाचं पद आहे। त्याला कोणी अढळ पद म्हणेल, कोणी त्याला अमर पद म्हणेल, कोणी त्याला आणखीन आपल्या आपल्या सोयीनुसार नाव देईल। हा ज्याच्या त्याचा एक वैयक्तिक प्रश्न आहे आणि म्हणून हे जे पद आहे हे निर्भय पद देवाचे असं म्हणायला काही हरकत नाही आणि खऱ्या अर्थानं त्या पदाचं ज्ञान, त्या पदाची प्राप्ती ही निर्भयतेच्याच माध्यमातून होते असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मत आहे। आणि म्हणून आपण काय विचार केला होता
निर्भय पद देवाचे. मग आता ते निर्भय पद, ते अमर पद, ते अढळ पद सहज प्राप्त होणं हे सहज शक्य आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की तुकड्या कहे ऐसा अमर पद प्राप्त हो संसार में, छोडे नहीं घर बार पर हो मस्त गुरु चरणार में. असं राष्ट्रसंतांनी म्हटलं आहे. आणि त्याचा विचार आपल्याला आजच्या या प्रवचनामध्ये करायचा आहे. अमरपद प्राप्त करायचं म्हणजे काय, तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हे त्याला अमरपद आहे. अर्थात हे अमरपद आम्हाला मृत्यूनंतर नाही, तर याच जन्मामध्ये आम्हाला ते अमरपद प्राप्त करून घ्यायचं आहे. याची देही याची डोळा अमर व्हायचा आहे. अर्थात आम्हाला जीवनमुक्तीचा आनंद उपभोगायचा आहे. आणि जीवनमुक्ती म्हणजे तरी काय, मुक्तीचा करिता काही लोक म्हणतील की जीवनमुक्ती म्हणजे जीवनातून मुक्ती. जीवनातून मुक्ती नाही, तर जिवंतपणीच जीवपणातून मुक्ती होणे, याला खऱ्या अर्थानं जीवनमुक्ती असं म्हटलं येईल. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांनी जीवनमुक्ताची व्याख्या करत असताना त्यांच्या ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी जीवनमुक्ताची व्याख्या अशी केली आहे की अहंता ममता भावी जीवनमुक्तस्य लक्षणम, किंवा प्रपंचो विस्मृतस्प्रायः स जीवनमुक्त इष्यते, अशी शंकराचार्यांनी व्याख्या केली आहे. अर्थात ज्याला या जीवन जगत असताना ज्याच्या ठिकाणी अहंता आणि ममता संभवत नाही वा त्याचा अभाव आहे, त्याला आचार्यांनी जीवनमुक्त म्हटलेलं आहे. ज्याच्या ठिकाणी अहंता नाही, ज्याच्या ठिकाणी ममता नाही, किंवा सरळ भाषेत बोलायचं झालं तर ज्याला बाह्य जगताचं वा प्रपंचाचं विस्मृती झाली आहे, अशाला जीवनमुक्त अशी संज्ञा प्राप्त होत असते. अर्थात अहम आणि मम याचा विसर पाडून जीवन जगणं जे आहे, त्या जीवन जगण्यालाच खऱ्या अर्थानं जीवनमुक्ती अशा पद्धतीची संज्ञा आहे. आणि म्हणून कवी शिवरामांचं मी तुमच्यासमोर एक कवन प्रगट केलं होतं माझ्या 1-2 प्रवचनाच्या आधी, की मी देह नवेसा झालो तेव्हा उपजणे मरणे रोडा मोठा होणे काहीच मी नेणे, ही अवस्था खऱ्या अर्थानं प्राप्त होणं, त्यालाच जीवनमुक्ती म्हणता येईल, किंवा त्यालाच खऱ्या अर्थानं अमरपद किंवा निर्भयपद प्राप्त झालं असं म्हणण्यासाठी कुठंतरी व्यवस्था आहे. आणि म्हणून तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो महाराज म्हणतात. अर्थात ज्या वेळेला मी देह नव्हेसा झालो, देही देह हरे अशी अवस्था जेव्हा झाली, देह असून सुद्धा त्या देहाशी तादात्म्य नाही, देहापासून मी ही भावना झाली दृढ, की मग त्याच्या ठिकाणी उपजणं म्हणजे जन्माला येणं, मरणं, वाढणं, क्षीण होणं, या गोष्टी तो त्याच्या समजत नाही. किंवा काशीचे भोले बाबा होऊन गेले, त्यांनी वेदांत रत्नावली नावाचा फार सुंदर ग्रंथ लिहिला. तो लहर की बरखा आहे ना आपली सेवा मंडळाची, त्या लहर की बरखेच्या सारखाच तो ग्रंथ आहे. बऱ्याच वेळा सेवा मंडळाच्या लोकांमध्ये भोले बाबांच्या श्लोकामध्ये आणि बरखेच्या श्लोकामध्ये संभ्रम निर्माण होतो, कसा कोणाचा आहे. तर त्या भोले बाबांच्या वेदांत रत्नावली की मरता वही जो जन्मता,
यह देह मरता जन्मता देही सदा ही ना जन्मता, जो जन्मता मरता नाही वही सत्य, असं भोले बाबा म्हणतात. जन्म मरण कोणाला आहे? देहाला आहे. आत्म्याचा विचार जर केला, स्वरूपाचा विचार जर केला तर त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यूही नाही. आणि म्हणून आत्म्याचं, अमर आत्म्याचं निशंक ज्ञान जर खऱ्या अर्थानं सर्वांना झालं तर, सर्वांना जर ते ज्ञान झालं तर या मृत्यूलोकातले सगळेच्या सगळे लोक हे अमरपदाचे अधिकारी होतील. आणि अमरपदाचे अधिकारी असलेला देवलोक या पृथ्वीवरतीच निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात विश्वसंसार आहे, या विश्वसंसाराला हे अमरत्व प्राप्त होऊन हा विश्वसंसार स्वर्गसम संसार झाल्या वाचून राहणार नाही. परंतु एक प्रश्न या ठिकाणी उद्भवू शकतो, तो म्हणजे व्हायचं आहे म्हणजे काय व्हायचं, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी सुज्ञ चिकित्सक बुद्धीच्या श्रोत्यांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. आता कोणी म्हणेल अमरपद प्राप्त करणे म्हणजे अमृत प्राप्त होणे. मग आता अमृत होणे, किंवा नारदीय भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षी म्हणतात की अमृतो भवती, म्हणजे अमृत होतो. म्हणजे अमृत होतो म्हणजे काय, अमरपद प्राप्त होते म्हणजे काय, देहानं म्हणता येईल का? कारण देहाच्या द्वारा अमर व्हावं लागेल की आत्म्याच्या द्वारा, हा एक इथं प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर वेदांत शास्त्रानुसार किंवा अध्यात्मशास्त्रानुसार, भक्तिशास्त्रानुसार देहानं कोणीही अमर होऊ शकत नाही, हा अबाधित सिद्धांत आहे. कारण देहाला उत्पत्ती आहे, देहाला नाश आहे, 3 प्रकारचा नाश देहाला सांगितलेला आहे. आणि म्हणून त्याला आयुष्य देणाऱ्या कर्माच्या भोगाने त्याचा क्षय झाला की त्याच्या देहाचा नाश होणारच आहे. ही गोष्ट स्वतः सिद्ध आहे. कारण देहाने आजपर्यंत कोणीही अमर होऊ शकला नाही. भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगतात. आणि गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या आणि 27व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, जातस्य हि ध्रुवमृत्यु ध्रुवम जन्ममृतस्य च तस्मात् परिहार्यार्थे, काय म्हणतात भगवान कृष्ण. भगवान म्हणतात की जातस्य हि ध्रुवमृत्यु ध्रुवजन्म मृतस्य च, त्याला जन्मही आहे त्याला मरणही आहे. त्याच्यामुळे जो जन्माला आला तो निश्चयाने मरणार आहे. अर्थात जातस्य ध्रुवोर मृत्यू, ध्रुव म्हटलाय, ध्रुव म्हणजे निश्चित, अढळ आहे, त्याचं मरण ढळणार नाही आहे, निश्चित आहे. जातस्य हि ध्रुवोर मृत्यू, आणि ज्याचा मृत्यू झाला ना, ध्रुवम जन्म मृतस्य च, त्याचा पुन्हा जन्म होणे हा ध्रुव नियम आहे वा अढळ नियम आहे. मग जो जन्माला आला त्याचा जर मृत्यू आणि मृत्यू झाला त्याचा, हे जर भगवत वाक्य स्पष्ट आहे, तर शाश्वत नित्य अधिकारी म्हणजे ज्याला षड्विकार आहेत, असा षड्विकार ज्याच्या ठिकाणी आहे तो देह नष्ट झाल्या वाचून राहणार नाही. आणि याच्या उलट जे गुणधर्म आत्म्याचे आहेत, जे लक्षण आहेत, तो आत्मा अमर आहे, हे या ठिकाणी सिद्ध झालं. आता याच्यावर थोडक्यात प्रश्नाचं उत्तर असं की आत्मा अमर आहे आणि देह हा विनाशी आहे, हे जरी खरं असलं तरी अनादिकालपासून जीव हा अज्ञानामुळे देहालाच मी समजून बसलेला आहे. आणि त्या देहाच्या संबंधानं जे सुख असेल वा जे दुःख असेल ते माझं आहे असं समजून बसला आहे. आणि या देहाशी त्याचं इतकं तादात्म्य, अर्थात परिणामी त्या देहापासून आणि इंद्रियापासून होणारे जे काही सुख किंवा दुःख असतील ते त्याला भोगावे लागत आहेत, त्या जीवाला. आणि म्हणून त्या अनादिकालपासून जीवाला देह संबंधाने पुन्हा पुन्हा जन्म मरण आदी दुःख भोगावे लागत आहेत. तर या सगळ्या गोष्टी एखाद्या जीवात मत सुखाने मनुष्य देह प्राप्त झाला आणि तो मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर विषय भोगातील त्याला दोष कळू लागले. आणि मग त्याला हे ज्या वेळेस कळलं की तद्ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संगहा, ह्या बोधावर ज्यावेळेस तो दृढ होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो आत्म्याच्या अमरत्वाशी तादात्म्य होतो. आणि मग
त्याला म्हणतात, त्याच्या ठिकाणी देहाच्या सुखदुःखाच्या बाबतीतलं तादात्म्य नष्ट झाल्यामुळे देहादिक किंवा देह इंद्रिय प्राण मन यांचे जे विशिष्ट धर्म आहेत, यांचे जे काही गुणधर्म असतील, ज्यांचे काही लक्षण असतील, ते हरिभक्तांना हरिस्मरणामुळे बाधक ठरत नाहीत. नाही का? देह इंद्रिय बुद्धी मन प्राण हे बंधनाचे पंचायतन, क्षुधा तृष्णा भय क्लोश पूर्ण जन्म मरण रहित्य त्या जन्म आणि मरण, हे देहाचे माथा जाण, भक्त देही विदेही पूर्ण, ध्याता हरिचरण हरिरूप झाले. अर्थात प्रेमी भक्ताच्या मृत्यूचाच मृत्यू होत असतो. नाही काय? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. अर्थात या ठिकाणी अमर होणे म्हणजे अमृताचं प्राशन करणे असा अर्थ या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण जर असा अर्थ झाला असता तर स्वर्गाधिक जे देव आहेत त्या देवांनाही सुद्धा मरण आलं नसतं, परंतु त्यांनाही सुद्धा मरण येत असते, असं शास्त्राचं सरळ सरळ मत आहे. की जे स्वर्गाधिक देव असतील त्या देवांनाही सुद्धा मरावं लागते. अर्थात स्वर्गामध्ये किंवा अमृत प्राशन करणारे जे काही लोक असतील त्यांना अमरत्व आहे अशा पद्धतीचं म्हणता येत नाही. कारण जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात सांगतात. आयसा कवण एक क्षीराब्दीचा रसू, जया वायाची अमृतपणाचा अभ्यासू, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अर्थात एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसात एकूण 14 इंद्र मरतात किंवा बदलत असतात. मग त्या अमृत प्राशन करणाऱ्या इंद्राचा तरी अमरत्व निश्चित आहे का? इंद्राधिक भोग भोग नव्हे तो भवरोग, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. अर्थात द्रव्य पदार्थावर अमृतपणाचा आभास जे आहे ते काही खरं अमृत नाही. जे समुद्र मंथनातून निघालं म्हणतात ते अमृत ते काही, किंवा चंद्रामृत जरी म्हटलं तरी म्हणती चंद्रामृत जे आरोगी, तो होय नित्य निरोगी, परी मुख्य चंद्रची क्षयरोगी, त्याची अमृत निरोगी करी कैची. नाथ महाराज म्हणतात, अरे चंद्रापासून मिळणारं अमृत जर तुम्ही खरं मानत असाल तर चंद्रस्तर क्षयरोगी आहे. आता उद्यापर्यंत, उद्याची पौर्णिमा आहे, तो प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत वाढत गेला, पण पौर्णिमेनंतरच्या वद्य प्रतिपदेपासून तो वद्य अमावस्येपर्यंत 15 दिवस तो कमी कमी होत जातो. त्यालाच तर क्षयरोग आहे. मग त्याच्यापासून जे अमृत मिळत असेल त्या चंद्रामृत तरी कसं अमृत म्हणता येईल? अर्थात अमृत त्याला म्हणतात की कधी जन्मत नाही मरत नाही, असं जे जन्मांद्यस्य यतः असं जे तत्व आहे त्या तत्वाशी समरस होणे, त्या तत्वाची अपरोक्षानुभूती होणे म्हणजे खऱ्या अर्थानं अमरपदाची प्राप्ती होणे आहे. आता हा अमरपदाचा अमृत तत्वाचा काही जो आम्ही गवगवा तुमच्या समोर केला वा त्याचं जे काही प्रतिपादन तुमच्यासमोर आम्ही केलं, हे ऐकून तुम्हाला तुमच्या श्रवणेंद्रियाला मात्र आनंद झाला असेल. परंतु सुज्ञ चिकित्सक बुद्धीच्या लोकांच्या अंतःकरणामध्ये एक प्रश्न संभवनीय आहे की आता हा सगळा विचार तुम्ही अमरपदाचा सांगितला, या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाल्यानंतर देहादिक जे असतील किंवा देह इंद्रियाचे जे दुःख असतील ते आमच्या ठिकाणी प्रतीत होणार नाही. अर्थात संचित प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाहे भरोन या अंतर्बाहे, असं जे संत म्हणतात ती स्थिती त्याला प्राप्त झाली हे आम्ही मान्य करू. आणि या ऐकताना आम्हाला आनंदही वाटला. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की तुम्ही जे काही अमरपदाचं हे सगळं वर्णन तुमच्या वेदांताच्या दृष्टीनं तुमची विद्वत्ता प्रदर्शित करण्याकरिता आमच्यासमोर केलं, पण याचा आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये वा जीवन जगत असताना याचा आम्हाला काय उपयोग होईल असा काही सुज्ञ चिकित्सकांच्या आणि बुद्धीला काहीतरी एक संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. ती नाकारताही येत नाही. तर धार्मिक किंवा भाविक दृष्टीनं हे जरी आपण सगळं वरचं अमरपदाचं तत्वज्ञान खरं म्हटलं
ऐकण्यासाठी ते जरा विशिष्ट वाटलं वा आनंददायी वाटलं तरी सुद्धा याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये काही दृश्यलाभ आहे का असा प्रश्न जर असेल तर जीवनमुक्तीचा या व्यवहारामध्ये काय फायदा असं सुद्धा काही शास्त्र अमान्य असणारे लोक आम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर त्याचा फायदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्येच महाराजांनी विशद केलेला असल्यामुळे हा अमरपदाचा लाभ हा खऱ्या अर्थानं जगताच्या उद्धाराकरिता जगताच्या विकासाकरिता सुद्धा बाधक ठरत नसून साधक ठरतो हे सिद्ध होते. मग आता एक प्रश्न संभवतो की तुकडोजी महाराजांनी हा विचार जो दिला आहे हा कसा दिला आहे. तर महाराज सांगतात, कळला आत्मा परमात्मा सकळ. आता मी या ओवीचं विश्लेषण एका प्रवचनामध्ये केलं असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी त्याच्या भानगडीत मी काही पडणार नाही. आणि शिवाय माझ्याकडे आता वेळ थोडा कमी शिल्लक राहिलेला आहे. तेव्हा कळला आत्मा परमात्मा सकळ जीव ब्रह्म कैवल्य केवळ प्रज्ञावृत्ती होय निश्चळ स्वरूपा माझी. आणि मग ही स्थित प्रज्ञता अंगी मुरली. ही उभी महत्वाची आहे मला या ठिकाणी तुमच्या समोर विषय मांडत असताना. ही स्थित प्रज्ञता अंगी मुरली त्यासी जीवनमुक्ती लाभली. आणि मग याची देही त्याने साधली पूर्ण सफलता जीवनाची. हा जो सिद्धांत राष्ट्रसंतांनी मांडला हा मला महत्वाचा वाटते. अर्थात त्याला जीवनमुक्ती साधली की जीवनमुक्ती साधल्यानंतर याच जन्मामध्ये तो आपल्या जीवनाची सफलता परिपूर्णतेने साधत असतो. हे राष्ट्रसंतांनी सांगितलं. ती कशी तर नुरे जीवाचे जीवपण. अर्थात जीवाचं जीवपण नाहीसं होणं आणि शिवपणाची त्याला ओळख होणे, जाणीव होणे, प्राप्ती होणे. आणि त्याचं जे जीवदशा होती, जीव काय हा दरिद्री आहे. जीव सुखाच्या दृष्टीनं आनंदाच्या दृष्टीनं जीव हा दरिद्री आहे आणि दुःखी आहे, भिकारी आहे जीव. आणि शिवाच्या दृष्टीनं जर विचार केला, आत्म्याच्या दृष्टीने जर विचार केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, एक तूची आहेशी संपन्न जीवाचे दारिद्र्य द्याया झुगारून. एक तूची आहेशी सर्वसंपन्न म्हणून तुझची आलो शरण सर्वज्ञा आदिपुरुषा. अर्थात तो जो आदिपुरुष आहे तोच सुख संपन्न असल्या अशा पद्धतीचा सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा वाचून या. तोच असल्यापुढे ते आनंदाचे शिखर पूर्ण प्राप्त होई निश्चय. ग्रामगीतेच्या 37व्या अध्यायामध्ये महाराज हाच अमर एक लाभ महाराजांना होईल. कारण या जगामध्ये प्रत्येक जीव जो धडपड करतो आहे, मग तो पारमार्थ करत असेल, तो व्यवहार करत असेल, तो संसार करत असेल, तो नोकरी करत असेल, तो कोणतीही गोष्ट करत असेल तर ती गोष्ट करतोय ते फक्त सुखाच्या अपेक्षेनं. सुखाच्याच अपेक्षेनं सगळ्या काही गोष्टी प्रत्येक जीव करत आहे. परंतु काय होते आहे, अनुभव सागर भजनावलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की सुख शोधार्था व्यर्थ भटकलो, सुख नाही पण दुःखी लटकलो. हीच त्याची परिस्थिती. जी जी करतेसे करणी ती होत असे शिर कापणी, असं आत्मप्रभाव ग्रंथामध्ये मला म्हणतात. जी जी कोणी सुखाकरिता करणी केल्या जाते ती शिरकापणीच त्याच्यासमोर उभी राहते, शिरकापणीच होऊन त्याच्यासमोर उभी राहत असते. आणि म्हणून मग यासाठी महत्वाची गोष्ट ही अशी आहे की सुखाची लयलूट जर आपल्याला अनुभवायची असेल तर ती अनुभवायला कशामुळे मिळते तर या अमरपदाच्या प्राप्तीमुळे. आणि म्हणून या उन्नती मार्गे जो लागला विवेके अंतरी जागला तो स्वये उद्धरून गेला, तारक झाला जनाशी. अर्थात जो जीवनमुक्त झाला तो स्वतःचा तर उद्धार करूच शकतो या आनंद प्राप्तीतून, परंतु सोबत तो दुसऱ्याचाही सुद्धा उद्धार करू शकतो. कारण आहे त्याचं कारण असं आहे की ऐसा अनुभव ज्याने घेतला तो विश्वाच्या उपयोगा आला, त्याचा व्यवहार व्यापक झाला सगळ्यासाठी. कारण त्याच्या दृष्टीनं दुसरं जन्मालाच आलं नाही. हे जे सगळं हे माझ्याच आत्म्याचे विशालपण असल्यामुळे, हे माझ्या चैतन्याचा आविष्कार असल्यामुळे हे दुसरं कुठं आहे, दुसरं शिल्लकच राहिलं नाही. आपपर भावनाच त्याची निघून गेली आहे. आणि मग
स्वामी रामतीर्थ म्हणतात की न अपने से मोहब्बत है न नफरत गैर से मुझको, सभी को जाते हक देखो यही मेरा नजारा है. अर्थात आपला आणि परका आपल्याच्या बद्दल प्रेम असणं आणि परक्याच्या बाबतीत द्वेष असणं हा प्रकारच त्याच्या ठिकाणी संभवत नाही. आणि तो नसल्यामुळे त्याचं कारणही आहे. त्याचं कारण काय? त्याला सगळेच आपले वाटतात. मी आणि याच्यामध्ये भेद नाही आहे, तर आम्ही दोन्ही डोळ्यासमोर जे जे दिसेल तो दृश्य सांभार आणि मी आम्ही एकच आहो ही त्याची भूमिका होऊन जाते. आणि मग त्याच्याकडून कोणावरही अन्याय होऊ शकत नाही. कोणाच्याही बाबतीत त्याच्याकडून कोणालाही सुद्धा त्याचा व्यवहार हा त्रासदायी ठरू शकत नाही. तर त्याचा व्यवहार कोणाच्याही दृष्टीनं बाधक न ठरता साधक ठरत असतो. आणि ही त्या ठिकाणी होत असते. त्याचं कारण काय आहे? जो जीवनमुक्त ज्याला अमरपदाचा लाभ होतो की नाही, त्याला कुठल्याही प्रकारची वासना शिल्लक राहत नाही. त्याला कुठल्याही प्रकारची कामना, त्याला निष्काम कर्म करण्यातच आनंद वाटत असतो. आणि या दृष्टीनं त्याचा एक स्वभावच बनून जात असतो की उणे दिसे ते पूर्ण करी जगाचा तोल बोधे सावरी. आणि त्याच्यामुळे काय होते की या जगात म्हणेल या जगात त्याला कुणी सुद्धा शत्रू शिल्लक राहणार. त्याला शत्रू समजणारे लोक राहतील. ग्रामगीतेची एक ओवी आहे, मी तुमच्यासमोर निदर्शनात आणून देतो. ग्रामगीता ग्रंथ वाचला तैसाची गावी वर्तू लागला, त्याशी शत्रूची नाही उरला ग्रामा माझी कोणी. या ओवीचा भाव असा आहे की त्याला कोणी शत्रू उरला नाही. त्याला शत्रू समजणारे लोक असतील, पण त्याच्या दृष्टीनं गावात त्याचा कोणी शत्रू नाही. ज्यानं ग्रामगीता ग्रंथ वाचला तसाच गावात वर्तू लागला, त्याला कोणीच आपला शत्रू आहे असं वाटणार नाही. उलट असा वागणारा माणूस किंवा ज्याला कोणीच आपलं शत्रू वाटत नाही असा माणूस मात्र इतरांना, आणि म्हणून त्याला कोणी शत्रू उरणार नाही. आणि मग त्याची सामुदायिक वृत्ती वाढली की त्याचा जर विचार केला तर त्याच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती हा त्याचा सहज स्वभाव बनून जाईल. आणि तो जो पुरुष आहे मग तो सर्वांच्या हिताकरिता झटल्या वाचून राहणार. त्याच्या बोधे धर्मनीती, याच्या सहवासे सेवा भक्ती आणि त्याच्या प्रभावे शांती शक्ती राहील जगती सर्व काळ. ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि त्याच्यामध्ये किती निर्भयता येईल तर महाराज सांगतात की तो प्रलोभनी कोठे फसेना, राग द्वेषी ही गोंधळेना, त्याच्या सहवासे ग्रामजना अमृत लाभे. आणि त्याच्या सहवासानं तो तर अमृत होतोच होतो, त्याच्या सहवासानं ग्रामजनांना सुद्धा अमृत स्थिती प्राप्त होत असते. अर्थात तो कुठेही सुद्धा कोणाच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही. ज्याला खऱ्या अर्थानं आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, ज्याला खऱ्या अर्थानं अमरपदाची प्राप्ती झाली, त्याचा व्यवहारात काय उपयोग तर व्यवहार करत असताना तो कोणाच्या प्रलोभनात फसणार नाही. कोणावरती आसक्त होऊन त्या आसक्तीमुळे तो फसणार नाही. आणि कोणाचा द्वेष करून त्या द्वेषाच्या माध्यमातूनही सुद्धा तो आपपराचा नाश करून घेणार नाही. उलट त्याच्या सहवासानं लोकांना सुद्धा अमर तत्वाचं ज्ञान झाल्यापासून राहणार नाही. हा फायदा संसारामध्ये प्रत्यक्ष त्याला अनुभवता येईल हे महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो संसार में. मग तुकाराम महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश. ज्या ठिकाणी हरीचे दास राहतात ना, वास करतात ना, त्या ठिकाणी पुण्यच पुण्य असतं, पापाला त्या ठिकाणी मागमूसही नसतो. किंवा संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख क्लेश. संत ज्या ठिकाणी वास करतात किंवा स्वाराची प्रचारक ज्या गावी ती दुसरी पंढरीच जाणावी महाराज म्हणतात. आणि म्हणून अर्थात हा जो सगळा लाभ या अमरपदाच्या प्राप्तीनं होणार आहे, केवढा हा लाभ झाला ग्रामगीतेच्या वाक्यात बोला, किती मोठा लाभ आहे. आणि हे सगळं कशामुळे झालं? हा इतका सगळा जो लाभ प्राप्त झाला गावाला की पुण्य पिके पिका पापा नाश, हा लाभ झाला कशामुळे झाला तर त्याचं कारण ग्रामगीतेनं सांगितलंय की लाभता अनुभवाची खूण जनता होईल जनार्दन, गावी ऐसा एकटाही जाण उन्नत करील गाव सारे. ही अमरपदाच्या लाभ घेतलेल्या व्यक्तीच्या
सामर्थ्याचं एक वर्णन राष्ट्रसंतांनी या ठिकाणी केलेलं आहे. ऐसा सेवकची पाया जगाचा, गावचा रत्न निधीच तो साचा, आणि अभ्यास करा सक्रिय अध्यात्माचा, याचसाठी महाराज म्हणतात. कारण अध्यात्म हे सक्रिय असलं पाहिजे, क्रियाशील असलं पाहिजे. कालच मी बोललो होतो, निष्क्रिय अध्यात्म असू नये, अध्यात्म हे सक्रिय असावं. कारण मुंडकोपनिषद असं बोलते की क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठ. काय म्हणते मुंडकोपनिषद? त्या मुंडकोपनिषदातला या सिद्धांताचा, या तत्वाचा अगदी मराठीमध्ये जर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेच्या भाषेत अर्थ करायचा झाला तर, उमगला पाहिजे कर्तव्य पथ अर्जुना परी. अर्जुनासारखा त्या ब्रह्मज्ञानाला सक्रियता देण्याचं सुद्धा एक कर्तव्य पथ उमगला पाहिजे, तर त्या अमरपदाचा खरा फायदा होईल, अन्यथा नाही. आणि म्हणून ज्ञान हे कृतीत आणलं गेलं पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात की तुकड्या कहे ऐसा अमरपद हो प्राप्त हो, पण कुठं? संसार में. अध्यात्म हे संसारापासून विन्मुख नसावं, तर ते संसारात प्रत्यक्ष जीवनात आपल्याला संसार करत असताना उतरवता आलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी स्पष्ट या ठिकाणी म्हटलं आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की साऱ्या जगातले सर्व मानव या अमरपदाचा लाभ प्राप्त करून घेऊत आणि संसार करीत असताना त्यांना अमरपदाची पूर्णता प्राप्त हो. आणि याच दृष्टीनं महाराजांनी संसार करत असतानाच हे अमरपद प्राप्त करता यावं, संसार सोडून जाण्याची आम्हाला गरज भासू नये, याच दृष्टीनं महाराजांनी या अष्टकामध्ये म्हटलं असावं की छोडे नाही घरबार पर हो मस्त गुरुचरणार में. आम्ही घरबार न सोडता गुरुचरणामध्ये मस्त झालं पाहिजे. हाच एक सिद्धांत महाराजांनी या ठिकाणी मांडलेला आहे. काय म्हणतात महाराज? पूर्ण ब्रह्मज्ञानाचा जो अधिकार आहे तो फक्त संन्यासाला किंवा ज्ञाननिष्ठ पुरुषालाच आहे, किंवा त्याकरिता संन्यास घेणंच आवश्यक आहे, असा एक समज एका काळामध्ये होता. आणि त्या काळामध्ये, त्या कालखंडामध्ये तशा आशयाचे शास्त्र सुद्धा तयार झाले होते की संन्यासाशिवाय मुक्ती नाही. परंतु वास्तविक कालखंडाच्या दृष्टीने जर विचार केला तर वेद काळामध्ये अशी जी काही समजूत आहे की संन्यास घेतला, गुरुसंसाराचा त्याग केला म्हणजेच मोक्ष मिळतो, अशा भ्रामक कल्पनेला वेद काळामध्ये यत्किंचितही मान्यता नव्हती. हे मी ठामपणे निश्चितपणे सांगू शकतो, सप्रमाण साधार सिद्ध करून देऊ शकतो. कारण जर विचार केला तर ज्या ऋषीमुनींच्या कालखंडामध्ये वेदाची निर्मिती झाली असावी, ते जे ऋषी होते ते ऋषी सुद्धा माझ्या चिंतनानुसार सांसारिकच होते. ते काही संसारापासून दूर गेलेले नव्हते, नाही, संसारिकच होते. पाहत तुम्ही, ते बाह्य संन्यासाला महत्व देत नव्हते, तर संन्यासी वृत्तीला महत्व देते. संन्यासी वृत्ती आहे, संन्यास हा वेश नाही आहे. भगवे कपडे जर घातले तर तो संन्यास होत नाही. आदिशक्ती ब्रह्मचित्तला मुक्ताबाई सांगता की वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्यासी म्हणो नये साधू, विटंबना जगी विटंबना बाधू. अर्थात वरून भगवा होणे म्हणजे संन्यासी होत नाही, तो आतून भगवा झाला पाहिजे. राष्ट्रसंतांनी प्रश्न विचारला त्याला बरखेमध्ये, कपड़ा रंगा तो क्या हुआ, दिल तो रंगा नहीं राम में, माला धरी तो क्या हुआ, काला भरा सब काम में. अर्थात वरचा संन्यास, वरवरचा वैराग्य, वरवरचं संन्यास या ठिकाणी अपेक्षित नाही. तर आमच्या संतांना, आमच्या साधूंना, आमच्या ऋषीमुनींना आंतरिक वैराग्य वा वैराग्याची वृत्ती आवश्यक वाटते. भगवे कपडे घातल्यामुळे संन्यासी होत नसतो कधी, तर संन्यासी त्यावेळेस होत असतो जेव्हा त्याची वृत्ती संन्यासाची झालेली आहे. आणि म्हणून संन्यास कशाला म्हणतात? आमच्या देशामध्ये जर विचार केला तर ऋग्वेदाचं पहिलं मंडल जे लिहून काढलं होतं, कोण लिहून काढलं होतं?
ऋग्वेद जो आहे, आमच्या 4 वेदामध्ये एक ऋग्वेद आहे, तो ऋग्वेदाचं पहिलं मंडल जर कोणी लिहून काढलं असेल तर ती लोपामुद्रा नावाच्या एका सांसारिक, एका प्रापंचिक ऋषी पत्नीनं लिहून काढलं होतं. हे तितकंच महत्वाचं आहे. अर्थात वेदाचं पहिलं मंडल तिनं लिहिलं. आणि म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद, नाही केला ब्रह्मवाद. काय स्त्रियांनी वेद लिहिले नाही, काय स्त्रियांनी ब्रह्मवाद केला नाही. अरे स्त्रिया सुद्धा मोक्षाच्या अधिकारी आहेत, त्या स्त्रियांनी सुद्धा हे सगळं लिहिलेलं आहे. म्हणून राष्ट्रसंतांनी तर ठामपणे सांगितलं, काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद, लोपामुद्रेसारख्यानं काय ऋग्वेदाचं पहिलं मंडल लिहिलं नाहीत काय, वाचात इतिहास तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून प्रियाच दर्शनीयाच पंडिताच पतिव्रता असं जे महाभारताच्या वनपर्वामध्ये म्हटलंय 27व्या अध्यायामध्ये, याचा अर्थ काय होतो? द्रौपदी सारख्या आदर्श सांसारिक महिलांची तर थोर मालिकाच आहे. विचार करा तुम्ही. संत बहिणाबाई सारख्या ब्रह्मवादिनी प्रापंचिक असून सुद्धा ब्रह्मज्ञान संपन्न असणाऱ्या स्त्रिया काय कमी आहेत? मीराबाई सारख्या ब्रह्मवादिनी काय कमी आहेत? आरवीच्या मायबाई सारख्या काय कमी आहेत? काय वर्णन करावं त्या माईबाईचं. माईबाई का पुरा पसारा, एकही पल में आडकूजी तारा. मायबाई माता माझी, सर्वभूती पान्ना पाजी, म्हणे दास तुकड्याची भक्ती ना दुजी. शिर्डीत बंधू म्हणे, शिर्डीत बंधू माझा म्हणे आडकोजी. ही जी मायबाई होती ही ब्रह्मवादिनी संसार करता करता संसारातच तिनं सार केला. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय पहा, नाथ बाबा पहा, संत कबीरदासजी पहा, पहा संतांचं जीवन म्हणजे. कालखंडाच्या दृष्टीनं आणखीन मी तुम्हाला थोडं पाठीमागं नेण्याचा प्रयत्न केला. वेदाच्या नंतरचा काल म्हणजे औपनिषदीय काल, ज्या कालखंडामध्ये उपनिषदांची निर्मिती झाली, त्या कालखंडाचा जर विचार केला तर त्या कालखंडामध्ये सुद्धा ऋषी प्रापंचिक होते असा पद्धतीचा आपल्याला आढावा दिसून येतो. याज्ञवल्क ऋषींना 2 पत्नी होता, मैत्रेयी नाव होतं तिचं. बृहदारण्यक उपनिषद हा जो संवाद कशाचा असेल तर तो स्त्री, पती आणि पत्नीचा संवाद आहे. याज्ञवल्क आणि मैत्रीचा संवाद आहे. अर्थात ते विवाहबद्ध होते. इतकंच नव्हे तर ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर, ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा सत्यकाम नावाच्या ऋषीनं विवाह केला होता. आणि त्याही पुढे जर गेलं तर ब्रह्मज्ञान दिल्याचा मोबदला म्हणून शिष्याकडून त्याची कन्या दारात घेणारे आणि तिच्याशी विवाह करणारे रैवत ऋषी सुद्धा आपल्या देशामध्ये होऊन गेले आहेत. अर्थात ऋषी मुनी जे उद्धार पावले ते या संसारातच या अमरपदाचा लाभ घेऊन पावले असल्यामुळे आम्हाला संसार सोडून जाण्याची गरज पडू नये. तर या संसारात राहत असतानाच तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो संसार में, या संसारात आम्हाला ते प्राप्त व्हावं, ही एक इच्छा आहे आमच्या संतांची, ठाम निश्चय आहे आमच्या संतांचा हा. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये संन्यास दीक्षेला महत्त्व देण्यात आलं. सर्वाधिक महत्त्व संन्यासाला दिलं आले. ब्रह्मज्ञ झालेले महत्त्वाचे सुबद्ध पुरुष संन्यासी होऊन समाजाला या संसाराच्या प्रभावापासून दूर गेले. अर्थात आणि प्रापंचिक लोकांमध्ये इतका न्यूनगंड निर्माण केला गेला की संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. अरे पण हे कशा करता आहे? हे त्या ठिकाणची आसक्ती कमी व्हावी म्हणून आहे, परंतु त्या ठिकाणी त्याचा विपर्यास केला गेला. आणि मग ज्याला भारतीय असा काळ आला की संन्यास देती ज्याला त्याला, असा एक काळ आला की उठला सुटला की त्याला संन्यासच दिला जात होता. आणि मग तो संन्यास दिला, कुठं कुठं अपात्र व्यक्तींना सुद्धा संन्यास दिला जात होता, ही त्यांची पात्रताच नाही. अशांना संन्यास दिला जायचा आणि मग ते संन्यासाचं ढोंग रचायचे. आणि मग काही दिवसानं ते त्यांचे इंद्रियावरती त्यांना ताबा मिळवता आला नाही की मग पुन्हा तेच संसारी पशु जैसे शोधती भक्षा, मागती भिक्षा चैनेसाठी, किंवा राख फासुनी संन्यासी म्हणवी दासची तो वैर संसाराचा. याच्याकरता
ग्रामगीतेचा 4था अध्याय तुम्ही चिंतनात आणू शकता की वरवरचा संन्यास, वरवरचं वैराग्य कसं घातक ठरत असते. आणि म्हणून प्राय या जगामध्ये या समाजाला एकांगी आणि दुर्बल बनवण्याचा आणि संन्यास मार्गाकडून समाजाला आदर्श कर्मयोगाकडे वळवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न भगवान गोपाल श्रीकृष्णाने एका कालखंडामध्ये केला होता. स्मृतिकारांनी सुद्धा संन्यास हा कलियुगामध्ये वर्ज मानला जावा अशा पद्धतीचं त्यांच्या स्मृतीमध्ये लिहून ठेवलं होतं. आणि म्हणून काय झालं की त्या कालखंडामध्ये जरी आपल्या स्मृत्या, आपले औपनिषद हे सगळे संसारात राहूनच परमार्थ करण्याचा आदेश देत असले तरी सुद्धा त्या कालखंडामध्ये जैन धर्म आणि बुद्ध धर्म यांनी जे एक भिक्खू होण्याची किंवा जैन धर्मामध्ये मुनी होण्याची पद्धती एक प्रवाहात आणली होती. तो संन्यास मार्गाचा प्रचार होता आणि त्याचाच परिणाम, त्याचाच प्रभाव जगद्गुरु शंकराचार्यांवरती झाला आणि त्यांनी सुद्धा संन्यासालाच महत्त्व दिलं. मग त्यांनी त्या संन्यास धर्माचं स्थापना करून त्या बुद्ध आणि जैन धर्माच्या प्रभावाखाली त्यांनी सुद्धा गिरी, पुरी, भारती, सरस्वती, पर्वत अशा पद्धती दशनाम संन्याशी त्यांनी एक रूढ केले. आणि मग नाथ, गोसावी, महानुभाव, वीरशैव हे जे काही पंथ आहेत या सगळ्या पंथांनी सुद्धा संन्यासी जीवनाचं महत्त्व वाढवण्याकरिताच प्रयत्न केले. आणि काही प्रभावी संन्याशांमुळे संन्यास धर्म हाच खरा काही जीवन धर्म असावा असा जनतेमध्ये एक समाज दृढ झाला. कारण काही काही फार संन्यासी लोक फार उच्च कोटीचे होऊन गेले तर त्यांचं जीवन पाहता लोकांना असं वाटलं की खरं जर जीवन असेल तर खरंच जीवन म्हणजे संन्यासाचं जीवन. परंतु महाराजांनी काय सांगितलं आहे ग्रामगीतेमध्ये, गीतेने यथार्थ ज्ञान दिले परी जन्मनाने नाही घेतले, रूढीच्या प्रवाही वाहू लागले विसरले सर्व भूत ही तरत. त्यातून काय झालं, त्यातून काय झालं की ती रूढी बनली. ब्रह्मचर्य म्हणजे त्यानं एवढंच करायचं, गृहस्थ म्हणजे त्यानं एवढंच करायचं, वानप्रस्थ म्हणजे त्यानं एवढंच करायचं आणि त्या मर्यादेच्या पलीकडे जायचंच नाही अशी एक समजूत झाली नाही का. ब्रह्मचारी अभ्यासाची करी, वानप्रस्थ वनीच विचारी आणि संन्यासी वैराग्याच्या भरी विटाळ मानी जगाचा ही एक विकृती त्यातून जन्माला आली. ब्रह्मचारी जो आहे तो नुसता अभ्यास करण्यामध्ये मग्न आहे, त्याला जगाचं काही भान नाही. पण तो चूक आहे. वानप्रस्थ जो आहे तो वानप्रस्थ नुसतं वनातच राहतो, त्यानाही संसाराशी काही संबंध ठेवला नाही. आणि संन्याशी सुद्धा वैराग्याच्या दृष्टीनं या सगळ्या समाजाचा विटाळ मानतो, या समाजातल्या प्रत्येक घटकाला तो तुच्छ समजतो आणि स्वतःला श्रेष्ठ समजतो. परंतु विचार जर केला तर एरवी असोत सर्वाश्रम, सर्वात मोठा गृहस्थाश्रम, गृहस्थाश्रमावरीच योगक्षम चालतो आहे सर्वांचा. सर्वजण कशावर जगतात. तो ब्रह्मचारी जरी असेल, तो ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा अभ्यास करत असेल, परंतु त्याचा जीवन जगण्याकरिता गृहस्थाश्रम आवश्यक आहे. जर गृहस्थ नसतील तर त्या ब्रह्मचर्याला उपाशी मरावं लागेल, त्याचा अभ्यास होणार नाही. जर गृहस्थ नसेल तर वानप्रस्थ काय माती खातील काय, जर गृहस्थ नसेल तर संन्यासी काय खातील. जरी साला संन्याशी तरी माध्यान्नाशी तोंडवाशी, दंडेकर मामा म्हणतो त्याचा आज्यांची पुण्यतिथी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संसार हा धन्य गृहस्थाश्रम आमच्या संतांच्या दृष्टीनं आहे. परंतु काय झालं की त्याशीच लोक फजूल म्हणती आणि त्याचे वरची जगती ही कैसी आहे रीती संसाराची. कीर्तनकार, प्रवचनकार नुसतं संसाराची निंदाच करत असतात त्याच्या कीर्तनकारात, आणि ज्यावेळेस बिदागिरी घेतात त्यावेळेस मात्र ते संसारिकाकडूनच घेतात. ते स्वतः कीर्तनकार सांसारिक असतात आणि संसाराची निंदा करतात कीर्तन प्रवचनात. किती म्हणजे महाराजांनी अशांना किती हिणवलाय. वरोनी म्हणे गोसावी लटका संसार छोड दे, त्याच संसारावर जगतात आणि वरून त्याच संसाराची निंदा करतात आणि त्या संसारिकांना सांगतात की हा संसार सोडून द्या. किती किती मूर्खपणा आहे. आणि म्हणून किती हे त्या संसारिकांच्या बाबतीत किती कृतज्ञपणा आहे, किती त्या संसारिकांचं विडंबन आहे.
परमार्थाच्या नावाखाली. आणि म्हणून महाराजांनी कंठरवानं आणि स्पष्टपणे सांगून टाकलं की छोडे नाही घरबार पर हो मस्त गुरु चरणार मी. आम्ही घरदार सोडायचं नाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरांनी सांगितलं की नका सोडू रांडा पोरे, बांधा सोपे माड्या घरे. हा आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. ज्या समर्थ रामदास स्वामींनी संसार केला नाही ना, त्यांनी सुद्धा संसारी लोकांच्या हिताकरता सांगून ठेवला आहे की प्रपंच सांडूनी परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कैचा. जर तो प्रपंच सोडला आणि मग परमार्थात गेला तर त्याला खायला काय भेटणार आहे. मग असा जो करंटा पुरुष असेल ना, त्याला परमार्थ घडू शकत नाही. अरे व्यवहारच ज्याला कळला नाही त्याला परमार्थ काय कळणार आहे, भुसा. आणि म्हणून त्याग जो करायचा आहे ना, तो त्याग संसाराचा करायचा नाही आहे, त्याग संपत्तीचा करायचा नाही आहे. संपत्तीचा त्याग करायला ज्ञानेश्वर महाराज सांगत नाही, तर संपत्ती मधु सांडी जे, संपत्तीचा जो मध आहे तो सांडला पाहिजे. संसाराचा त्याग करायचा म्हणजे काय करायचा. बऱ्याच ग्रंथामध्ये संसाराचा त्याग म्हणजे स्त्री पुत्र धन दिक जे काही आपला संसार आहे तो सोडून द्यायचा, जंगलात जायचं, अशा पद्धतीचं केला. परंतु आमच्या संतांना तो संन्यास वा तो त्याग अपेक्षित नाही. संसाराचा त्याग कसा का. संसार म्हणजे आसक्ती हाची खरा संसार, वासना हाची भवसागर आणि ज्ञाने त्यांचा पावने पार हाची मोक्ष. अर्थात खरा संसार जर काय असेल तर खरा संसार आसक्ती आहे. संसार 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 म्हणजे काय. स्त्री पुत्र पत्नी आहेत याचं नाव संसार आहे का. नाही 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 नाही. या संसारातल्या अनित्य ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टींशी तादात्म्य साधणं म्हणजे संसाराशी तादात्म्य साधणं आहे. प्रश्न निर्माण होऊ शकतो सद्भाविकांच्या मनामध्ये. आज थोडंसं मी 5-10 मिनिट जास्त घेतो. आज आपण शक्यतो हा श्लोकच संपवून टाकू आणि पुढे फक्त आपण हो मस्त गुरु चरणार मी एवढं शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करू. थोडंसं 10-15 मिनिट लांबलं तर लांबू द्या. आजच्या दिवस एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रपंच संसार सगळंच करतात, पण मग अमरपद या प्रापंचिकांना मिळू शकते काय, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण उपनिषद काय सांगते, त्यागेन एके अमृतत्व मानुषः, अर्थात केवळ त्यागामुळेच अमृतत्व लाभते किंवा अमरपद प्राप्त होऊ शकते असं उपनिषद सांगते. आता जर संसाराचा त्याग न करता अमरपद प्राप्तीची इच्छा केली तर उपनिषदाच्या मतानुसार खोटं ठरणार असं आपल्याला वाटू शकते. परंतु ते काही खोटं नाही आहे, त्याच्यामध्ये मर्म दडलेलं आहे. कसं. त्याग करायलाच पाहिजे ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याग नेमका कशाचा आणि कोणता हे समजणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. घरदार ओखटे त्यजू मनशी तरी शरीरा एवढे जाड. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, माय बाप ओखटे त्यजू मनशी तरी अहंकार अविद्येचे कोड. यांचा त्याग तर आपण करू शकत नाही. अर्थात या अभंगामध्ये बाह्य संबंधांचा त्याग सांगितलेला नाही, तर आंतरिक त्याग महत्वाचा आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आपुल्या आश्रमी स्वधर्मी असता सर्वत्र एकची जाणा, हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. अर्थात रहस्यामृतकार असं म्हणतात, वैराग्य 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 म्हणजे काय, त्याग म्हणजे काय, कशाला म्हणायचं त्याग. एखाद्या माणसानं वैराग्याच्या नावाखाली घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर मोठा आश्रम बांधला. काय केलं काय त्यानं नवीन. घरात राहत होता, घरातच राहत होता की नाही. दगड सिमेंटच्या भिंती, घरात पंखा लाईट या सगळ्या व्यवस्था त्याच्या घरात होत्याच ना. आणि आश्रमात राहतोय म्हणजे तिथं तरी काय करतोय तो. आश्रम म्हणजे सुद्धा त्याचं राहण्याचं घरच आहे ना. मग आश्रम घर सोडायचं आणि आश्रमात राहायला जायचं म्हणजे घर सोडायचं आणि मठ बांधायचं.
चढावा सोडायच्या आणि खडावा घालायच्या, चपला बूट सोडायचे आणि खडाऊ घालायचे, पण पायात काही घातलंच आहे नव्हत्या ना. तांब्या सोडला तरी तुंबा हाती धरलाच आहे ना. अर्थात एक सोडलं पण दुसरं काहीतरी त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून हाती धरलेलंच आहे ना. हा कुठं त्याग आहे? याला त्याग कसं म्हणता येईल? अर्थात हा त्याग असू शकत नाही. हे बदलणं म्हणजे त्याग नव्हे. बरं, पर्यायी व्यवस्था करणे म्हणजे त्याग नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर स्त्री पुत्राधिकांचा त्याग करणं हा सुद्धा त्याग नाही, हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ते वैराग्य नव्हे, कुचराई केली सोंग घेऊन वैराग्याचे, असं स्पष्ट सांगितलंय तुकडोजी महाराजांनी. स्त्री पुत्राधिकांची त्याग करून संन्यास घेणे म्हणजे संसारात झाली थंडी म्हणून हाती घेतली झंडी. करून करून भागले आणि परमार्थाला लागले, असं त्याची अवस्था झाल्या वाचून राहणार नाही. आणि संसारात थंडी झाली म्हणून हातात झंडी घेतली, ही अशी झंडी हातात घेणं किंवा असा संन्यास आमच्या संतांना तरी मान्य होण्यासारखा नाही. कारण वैराग्य 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 म्हणजे काय आहे? महाराजांनी स्पष्ट, किंवा नाथ महाराजांच्या भाषेत तुमच्या समोर सांगतो मी. नाथ महाराजांचा विचार सांगतो. काय बोललेत नाथ बाबा एकनाथी भागवताच्या 17व्या अध्यायामध्ये? 17वा अध्याय एकनाथी भागवताचा आश्रम धर्म आहे, जो ग्रामगीतेचा 4था अध्याय आहे ना, तोच दोन्ही अध्यायाचं साम्य आहे. जसाच्या तसा नाथ भागवतातला 17वा अध्याय ग्रामगीतेमध्ये उतरला आहे, तो 3ऱ्या क्रमांकाचा. काय सांगतात शांती ब्रह्मनाथ बाबा? नाथ महाराज सुद्धा तेच सांगतात. पाडुनी कुटुंबाशी लंघन, परिद्रव्य वेचुनी जाण, करू नये यज्ञाचरण, अधर्मपण ते नाही. अर्थात परमार्थासाठी परिवाराला गांजवू नये, हे नाथ महाराजांना स्पष्ट सांगायचं या ठिकाणी. कुटुंबाशी पाडुनी लंघन, सर्व द्रव्य वेचुनी जाणं, आपल्या कुटुंबावर जगायचं, आपल्याच कुटुंबातला पैसा घ्यायचा, आपल्या कुटुंबाचे हाल करायचे आणि कुटुंबाचे हाल करून कुटुंबातल्या पैशानं परमार्थ करायचा, हे जर कोणी सांगत असेल तर त्याच्या इतका मूर्ख शिरोमणी तोच आहे, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. अधर्म आहे तो. घरी राहायचं आणि घरचा पैसा परमार्थासाठी खर्च करायचा आणि घरच्या लोकांना त्रास द्यायचा. घरात भिकारपण आलं तरी चालेल, पण परमार्थ करण्याकरता आपल्या घरातला पैसा खर्च झाला पाहिजे. ही जर वृत्ती असेल अशा पद्धतीची संन्यास वृत्ती, तर ती मूर्खाची वृत्ती आहे. आणि म्हणून स्त्री पुत्राधिकांना त्यांचा त्याग करायचा नाही, तर त्यांच्या बाबतीतली आसक्ती जी आहे त्या आसक्तीचा त्याग करायचा आहे. आसक्ती महाराजांचं एक भजन आहे, तुमच्यासमोर मांडतो मी. संसाराचा बोझ वाहता लागलासी मरणाला, नेशील साथी कुणाला. याच्यामध्ये महाराजांनी संसाराचा बोझ वाहताना मरणाला लागला, सोबत काय नेशील असा प्रश्न जरी विचारला तरी या भजनाचा समारोप करत असताना एक लक्षणीय गोष्ट आहे, लक्षात घेतली पाहिजे सद्भाविकांनी. संसाराचा बोझ वाहता अशी जरी सुरुवात केली तरी संसाराचा बोझ वाहतो आहेस म्हणून तू चुकीचं काम करतोयस असं जे महाराज म्हणत आहेत. परंतु त्याच संसाराचा बोझ वाहणाऱ्याला राष्ट्रसंतांनी भजनाचा समारोप करत असताना संसाराचा त्याग करायला सांगितलेला नाही, हे लक्षणीय आहे. त्या ठिकाणी महाराजांनी काय सांगितलं? संसाराचा त्याग कर म्हणून सांगितलं नाही, तर या दुःखरूप संसाराचा त्याग करू नको. तर मग काय? आसक्तीचा बंध तोडून बघ देवाची लीला. काय म्हटलेत महाराज? महाराजांनी काय सांगितलं? ये शुद्धीवरी आता तरी तू भज रे भज गोपाला, आणि आसक्तीचा बंध तोडून बघ देवाची लीला. सखया बघ देवाची लीला, तुकड्या दास म्हणे नाही तर जा फिर 84ला, नेशी साथी कुणाला. आसक्ती जर सोडली नाही तर 84ला जा. अर्थात संसाराचा त्याग करा, याचा अर्थ संसार सोडून द्या आणि जंगलात निघून जा असा मात्र त्याचा अर्थ होत नाही. तर त्याचा अर्थ असा आहे की आसक्तीचा त्याग करायचा.
हा आसक्तीचा त्याग हाच खरा त्याग आहे. नाहीतर मग विचार जर केला तर त्याग केलात, नाथ महाराज सांगतात त्याग केला, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर जर तो जंगलात गेला आणि त्या ठिकाणी जर वनिताच चिंतू लागला, काय कामाचा आहे त्याचा वैराग? अर्थात तो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या मनात, त्याच्या आयुष्यातून जरी स्त्री गेली असेल, त्याच्या सहजीवनातून जरी स्त्री गेली असेल, पण त्याच्या मनात जर स्त्री असेल तर काय, कोणता तो संसार आहे? नाथ महाराजांनी स्पष्ट त्याचं याचा निषेध केलेला आहे. नाथ बाबांनी काय म्हणतात नाथ महाराज? संसार सांडुनी वनी गेला, तो वनी वनिताची चिंतू लागला, तो त्यागची बाधकत्वे झाला, उलटून पडला संसारी. नाथ महाराज सांगतात जो संसार सोडून वनात गेला, पण वनामध्ये सुद्धा स्त्रीचं चिंतन करतो आहे, त्याला तर तो त्यागच साधक न ठरता बाधक ठरत असतो आणि उलटून त्याला संसारात आणत असतो. महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे. बिचाऱ्याचे वैराग्य गेले. त्या वैराग्याची कथा ग्रामगीतेच्या 4थ्या अध्यायात महाराजांनी सांगितली. ती सर्व ज्ञात असल्यामुळे मी त्या कथेचा या ठिकाणी पुन्हा पुनरुक्ती करणार नाही. परंतु त्या कथेमधला जो संन्यासी आहे तो पुन्हा संसारात पडला. कशामुळे पडला? महाराज सांगतात की म्हणून बिचाऱ्याचे वैराग्य गेले, पुन्हा संसार बंधन गडी पडले. काय कारण? याचे कारण संस्कार पालटले नव्हते पूर्वीचे. आणि म्हणून वैराग्य 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 म्हणजे काय, त्याग म्हणजे काय आहे, संन्यास म्हणजे काय आहे, राष्ट्रसंतांनी जगाच्या पाठीवरची सगळ्यात सोपी आणि व्यापक व्याख्या त्याची सांगून ठेवली ग्रामगीतेमध्ये 4थ्या अध्यायाच्या 55व्या श्लोक ओवीमध्ये. काय म्हणतात महाराज? वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग, संग्रह त्याग, उपभोग त्याग, लागावी अंगी कार्याची आग, ग्रामसेवा करावया, त्याला खऱ्या अर्थानं वैराग्य म्हणतात. त्याला खऱ्या अर्थानं त्याग अशा पद्धतीचं म्हणतात. कशाला म्हणतात वैराग्य? सिद्ध पंथामध्ये रहस्यामृतकार फार सुंदर व्याख्या करतात वैराग्याची. विराग म्हणजे अनित्य विषया, प्रेम नसावे कवणे ठाया, उदासपणे त्यजावी माया, इहपर भोगांची, याला वैराग्य म्हणतात. त्यांची आसक्ती त्यागायची आहे, त्यांचा त्याग करायचा नाही आहे. कारण त्यागाचा संबंध हा वृत्तीशी आहे, वस्तूशी नाही आहे. वस्तू आहे की नाही त्याचं महत्व नाही आहे. तुमची त्या वस्तूच्या बाबतीत वृत्ती काय आहे, आसक्ती आहे की अनासक्ती आहे, ही या त्यागाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून संसाराचा त्याग म्हणजे संसार सोडून द्यायचा, जंगलात निघून जायचं, त्याला संसाराचा त्याग म्हणता येणार नाही. उलट मी एक तुमच्यासमोर काही सूत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. उलट आमचे शास्त्र असं सांगतात, या त्याग वृत्तीने गृहस्थाशी वैराग्य साधे संसारी असं जे ग्रामगीतेनं म्हटलंय, त्याची सिद्धी मला या ठिकाणी करायची. काय काय सांगतात आमचे ग्रंथ? आमचे ग्रंथ सांगतात की निवृत्त रागस्य गृहम तपोवनम, अर्थात जो निरासक्त बुद्धीनं राहतो, आपल्याच घरामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता आपल्याच घरामध्ये राहतो ना, त्याचं घरच त्याच्याकरता तपोवन अशा पद्धतीचं बनून जात असते. त्याला तप करण्याकरता वनात जाण्याची आवश्यकता भासत नाही. म्हणून गोरक्षनाथ जे आहेत, नाथ परंपरेमध्ये गोरक्षनाथांनी फार मोठी क्रांती केलेली आहे. त्या गोरक्षनाथांचं काय मत आहे? गोरक्षनाथ सुद्धा म्हणतात की जो घर त्यागे कहावे जोगी, जो घराचा त्याग करून स्वतःला जोगी नाम संन्यासी म्हणतो असेल, वैरागी म्हणतो असेल ना, त्याला गोरक्षनाथ सांगतात की घरवासी को कहे जीव भोगी, जो घरात राहणाऱ्या लोकांना, गृहस्थी लोकांना भोगी समजत असेल ना, अंतर्भावन परखे जोई, गोरख बोले मूर्ख सोयी, जो त्याचा संसारात राहणाऱ्याचाही निरासक्तपणा न जाणता त्या सांसारिकावर भोगीतपणाचा एक आरोप लावत असेल, असा भोगामध्ये रममाण असणारा घर सोडलेला संन्यासी मूर्ख आहे, असं स्पष्ट मत गोरक्षनाथांचं आहे. आणखीन काय प्रमाण द्यावं तुमच्या समोर याच्यापेक्षा?
बनारसी दास म्हणून एक संत होऊन गेले. काय म्हणतात ते? सुतदारा या कुटुंब त्यागे, या अपना घर भारत जे, नहीं मिले है प्रभु कदापि, जग का सब व्यवहार त्यजे. नाही भेटू शकत त्याला. आणि निर्वाण तंत्र नामक जो काही ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथाने स्पष्ट सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं. काय सांगितलं त्यांनी? मातरम पितरम वृद्धम भार्या चैव पतिव्रताम शिशुश्च तनयान हित्वा नावधूताश्रमम व्रजेत. ते पुढे सांगतात की य प्रव्रजेदित्वैतान स महापातकी भवेत. असं स्पष्ट निर्वाण तंत्र नामक ग्रंथाचं मत आहे. काय म्हणणं आहे त्याचं? प्रपंचातील जीवांची जी जबाबदारी आपल्याला आलेली आहे, मातरम पितरम वृद्धम भ्रार्याचैव पतिव्रताम, आपले जे वृद्ध असे माता पिता असतील आणि आपली जी पत्नी आहे, जी पतिव्रता अशा स्वरूपाची आहे, ती पत्नी त्या सगळ्या लोकांच्या पालनाची जबाबदारी सोडून संन्याशी होत असेल तर तो महापातकी भवेत. स्पष्ट सांगितलं आहे. म्हणून तो महापातकी ठरत असतो. आणि म्हणून त्याची मुलं सुद्धा त्याला संस्कारी करतात. शिशुनामचे तनयान हित्वा नावधूताश्रमम व्रजेत. जो आपल्या मुलामुलींना सुद्धा संस्कारी करत नाही, उलट त्यांना जन्माला घालतो आणि संन्यास घेतो, मूर्ख आहे तो, महापाप त्याच्या हातून घडलेला आहे. स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान नावाचं जे काही लिखाण आमच्या डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्धे यांनी केलं होतं, त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे, पूर्ण ब्रह्मचर्य पाळण्याच्या प्रतिज्ञा करून मठात राहणाऱ्या बुद्ध भिक्षू भिक्षुणी आणि ख्रिस्ती बिशप आणि नन यांची काय स्थिती झाली हे जग जाहीर आहे. अर्थात जे संन्यासी म्हणवून घेतात ते संन्यासी सुद्धा अंगा लावो निया राख किंवा दावनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा अशी त्यांची अवस्था होत असते. बरेच साधू दारू गांजा भांग पोरी गुप्त राखती मठा माझी ही त्यांची पुढे अवस्था होत असते. वाचा ग्रामगीता म्हणजे लक्षात येईल. स्वतःला वैरागी म्हणून घेणारे, स्वतःला संन्यासी म्हणून घेणारे साधू त्यांच्या आश्रमात सुद्धा दारू गांजा भांग पोरी मुली सुद्धा त्यांच्या आश्रमामध्ये सापडल्या असते, जेलात आहेत. नामोल्लेख कुणाचाही करणार नाही. ही त्यांची अवस्था होत असते. जे ह्या संसाराचा त्याग करून जातात, या सगळ्या म्हणजे आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याचा जो वरवरचा भाव ज्यांचा असतो, ज्यांच्या इंद्रियांवरती ज्याचा स्वतःचा संयम नसतानाही सुद्धा आम्ही इंद्रियावरती संयम मिळवलेले आहोत असं समाजात जे बोंबलत फिरत असतात ना, त्या दांभिकांची ही स्थिती होत असते. आणि म्हणून विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे. हा आमच्या संतांचा अनुभव आहे. आणि म्हणून चरपटी नाथ स्पष्ट सांगतात की भेखी का जोगी ना कहावू, आती मा का जोगी चरपट नाऊ. किंवा दर्या साहेब म्हणून जे संत होऊन गेले ते म्हणतात की दर्या लक्षण साधका क्या गिरही क्या भेख, निष्कपटी निरसंक रहे पाहर भीतर एक. आणि विचार जर केला ना तर नाथ बाबांनी तर इतकी सुंदर व्याख्या केली आहे एकनाथी भागवताच्या 9व्या अध्यायामध्ये की गृहाश्रमू न सांडिता कर्मने रेखा नोलांडिता निज व्यापारी वर्तता बोधू सर्वता न मिळे. कारण आपुले घरची नव्हे घर, विश्व आपुले मकान सुंदर. आणि महाराज म्हणतात हेची शिकावयासी असे सार उद्धारतो याची मार्गे, स्पष्ट महाराजांनी सांगितलं आहे. आणि म्हणून संसारी असोनी संत असती आणि त्याही पुढे व्यवहारी राहुनी आदर्श ठेविती आणि बुवा न म्हणविताही अधिकार ठेविती सद्गुरूचा. असे कितीतरी लोक संसारामध्ये जन्माला आले. मी दाखवतो तुम्हाला की ज्यांनी संसारही केला आणि इतकं शुद्ध जीवन जगले की वैरागी संन्यासी म्हणून घेणाऱ्या साधू म्हणून घेणाऱ्यापेक्षाही सुद्धा सुंदर जीवन त्यांचं होतं.
पाहत तुम्ही स्वानंद सुखनिवासी पूज्य सुदामदादा सावरकर यांचं जीवन कसं होतं. पाहत तुम्ही आमच्या वेदांताचार्य काठोडे गुरुजींचं जीवन कसं जीवन आहे त्यांचं पहा. त्या लोकांचं जे जीवन आहे ते संसारात राहूनच त्यांनी सफलता प्राप्त केलेली आहे. संत मोझरकर महाराज, नथुबुवा मोझरकर, पाहत तुम्ही त्यांचं जीवन संसारात राहूनच त्यांनी पूर्ण सफलता जीवनाची प्राप्त केलेली आहे आणि संसारात राहूनच त्यांनी सद्गुरूचा अधिकार हा प्राप्त केलेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून वाल्मिकी ऋषींनी सुद्धा वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. महर्षी वाल्मिकींनी काय म्हणतात ते, चतुर्वर्णाश्रमाणाम ही गार्हस्थम श्रेष्ठमुत्तमम. 4 वर्ण जे असतील किंवा 4 आश्रम जे असतील त्या आश्रमांमध्ये गार्हस्थ आश्रम अर्थात गृहस्थाश्रमच श्रेष्ठ आहे आणि उत्तम सुद्धा आहे. श्रेष्ठम उत्तमम असं म्हटलंय. 2 विशेषण लावली आहेत, एक श्रेष्ठ आणि एक उत्तम. किती विशेष गोष्ट आहे. आणि म्हणून 4ही आश्रमांमध्ये गृहस्थाश्रमच श्रेष्ठ आहे आणि गृहस्थाश्रम सर्वतोपरी आदर्श व्हावा याच्याकरिताच आमच्या संतांनी सांगितलं आहे की सुखे करावा संसार, साधेल तैसा परोपकार आणि 4ही आश्रमांचा सार आचरणी आणावा, असा निर्णय महाराजांनी देऊन टाकला आहे. आणि म्हणून 4 आश्रम आहेत. कोणते 4 आश्रम? 4 पुरुषार्थ आहेत आणि 4 आश्रम आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे आणि हे एकाच मानवी जीवनामध्ये साधता आले पाहिजेत म्हणून साधू संतांनी, ऋषी मुनींनी 4 आश्रमांची रचना केलेली आहे. प्रत्येक आश्रम हा एक जो आश्रम आहे हा एका पुरुषार्थाचं वाटून दिलेला आहे. कसा? धर्म, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षट कर्मी, नाही का, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संन्याशी तो त्याग संकल्पाचा, असं 4 आश्रमांना 4 गोष्टी वाटून दिल्या. कोणत्या? ब्रह्मचर्य आश्रम आहे. त्या ब्रह्मचर्य आश्रमाकरता ब्रह्मचर्य आश्रमामध्ये धर्म संपादन करायचा आहे तो ब्रह्मचर्य आश्रमामध्ये. पहिल्या आश्रमामध्ये विद्या संपादित करायची आहे आणि त्या विद्येच्या संपादनाच्या माध्यमातून आम्हाला काय प्राप्त करून घ्यायचं आहे? धर्म साधायचा आहे. भाग्ये जरी नरये शिकावा धर्म ब्रह्मचर्ये, गुण बल चातुर्ये चमकती युवक शुद्ध कार्ये, नियमादर्शची सुख कंद घेऊनी सेवेचा छंद, विश्वची हरी जाणुनी निवारू दुर्धर भवबंध, घेऊनी मुक्तीचा छंद, घेऊनी सेवेचा छंद. स्वानंद सुखनिवासी पूज्य सुदामदादांनी ग्रामगीतेवरच्या प्रत्येक अष्टकावरती एक भजन लिहिलं, त्याच्यामधलं आहे. काय करायचं आम्हाला? भाग्य जरी नरये शिकावा धर्म ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याच्या माध्यमातून आम्हाला धर्म शिकायचा आहे. दुसरा आश्रम आहे तो गृहस्थाश्रम आहे. त्याच्यामध्ये आम्हाला अर्थ साधायचा आहे आणि वानप्रस्थामध्ये आम्हाला कामावरती विजय मिळवायचा आहे आणि संन्यासामध्ये मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि त्याच्याच करता 4 आश्रमांची योजना महाराजांनी केलेली आहे. काय म्हणतात सुभाषितकार सांगतात की आम्ही जर या 4 आश्रमामध्ये हे 4 पुरुषार्थ साधले नाही तर काय? सुरुवातीच्या 3 आश्रमामध्ये आम्ही 3 पुरुषार्थ संपादित केले पाहिजे आणि जर ते केले नाहीत ना तर शेवटी काय करणार आहे? प्रथमेनार्जितं विद्या, द्वितीयेनार्जितं धनम,
तृतीये नार्जितं पुण्यम चतुर्थम किम करिष्यति. तर केलं नाही, काय काय करणार का आता मी. आणि म्हणून महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तिसरा वानप्रस्थाश्रम हा संन्यासाचा उपक्रम व्हावया, वासनेचा उपक्षम अंतरा माझी, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. अर्थात या 4 आश्रमांचा सार आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवता आला पाहिजे. त्याच्याकरता 4 आश्रम आणि 4 पुरुषार्थ सांगितले. ब्रह्मचर्य घ्यावी धर्मसंथा, सरळ भाषेत महाराज सांगतात. ब्रह्मचर्य घ्यावी धर्मसंथा, गृहस्थी साधावी अर्थव्यवस्था, काम जिंकणे वानप्रस्था, मुक्त व्हावया आणि झाला वासनेचा नाश, त्याशीच नाम असे संन्यास. आणि हा जो विचार आहे, मग हा जर प्रत्येक त्या आश्रमाच्या व्यक्तीनंच ती गोष्ट साधावी असं जर आपण ठरवलं, तर मग विचार जर केला तर आज शतवर्षाचे आयुष्य अवंग्य कोणास लाभे. ग्रामगीता म्हणते की प्रत्येक कालखंडामध्येच जर प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले, अर्थात ब्रह्मचर्यानं फक्त धर्मच संपादन करण्याचा प्रयत्न, गृहस्थानं मोक्षाचा किंवा काम जिंकण्याचा प्रयत्न केला नाही, नुसतं तो अर्थ उत्पत्ती आणि कामोपभोगच घेत राहिला आणि कदाचित गृहस्थाश्रमामध्येच त्याला मरण आलं, मग पुढचे 2 त्यानं कधी साधायचे. आणि म्हणून 4ही आश्रमांचा जो सार आहे ना उतरवला पाहिजे, याच्याकरता ही भूमिका ज्यास गवसली त्याची कर्मे योगरूप झाली. आणि म्हणून आणि तो जो आहे की नाही, तोच खऱ्या अर्थानं या संसारात राहून 4ही आश्रमांचा सार जर तो प्रत्येक आश्रमामध्ये यथायोग्य अवलंबन करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तोच खऱ्या अर्थानं या संसारामध्ये राहून सुद्धा काय करू शकतो, अमरपदाची प्राप्ती करून घेऊ शकत असतो. आणि म्हणून शेवटचा जो मुद्दा आहे की छोडे नाही घर बार पर, हा मुद्दा आपण आता पाहून घेऊ. आणि हो, मस्त गुरुचरणार में हा भाग आपण उद्या दुपारच्या प्रवचनामध्ये पाहण्याचा प्रयत्न. उद्या गुरुपौर्णिमा आहे. छोडे नाही घर बार पर म्हणजे काय, अर्थात वैराग्य वृत्ती आणि नीती नियम जर जोपासले, वैराग्याची वृत्ती म्हटलं मी, वैराग्याची लक्षणं म्हटलं मी, वैराग्याचे वस्त्र म्हटले नाही. वैराग्याची वृत्ती जर जोपासली, वृत्तीनं जर वैराग्य धारण केला आपल्या, आणि नीती नियमानं जर आपण प्रपंचात राहिलो की स्वस्ती ही स्वस्त्रीशी ही कार्यापुरते, स्पर्शावे बोलावे यथा निगुते, आसक्त होऊन तिथे सर्वता चित्ते न बसावे, हे जे नाथ महाराज सांगतात, या पद्धतीचा किंवा संतानापुरते वीर्य देणे, एरवी आपुले बिरीद रक्षणे, किंवा पथ्याने विषयी वागला तरी तो ब्रह्मचारीच समजला पाहिजे गृहस्थ, या न्यायानं जर आपण संसारातच राहिलो ना, तर आपला प्रपंचच परमार्थमय व्हायला काही वेळ लागणार नाही किंवा कठीण नाही. वैराग्य म्हणजे काय, वैराग्य म्हणजे उदासलं जीवन जगणं, कष्ट होईल आपल्याला अशा पद्धतीचं जीवन जगणं, आपल्या शरीराला त्रास देणं, याला वैराग्य म्हणताच येणार नाही. वैराग्य म्हणजे कुठल्याही प्रकारची बळजबरी मनावर न करता सहज अनासक्त स्थिती प्राप्त करून देणं मनाला, स्वतः त्या मनाला सहज ती आसक्ती होऊ नये, त्या कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्याकरता मनाला त्रास देऊन जबरदस्तीनं त्या गोष्टीचा त्याग करणं, त्याला वैराग्यच म्हणता येणार नाही. वैराग्य म्हणजे काय, तर वैराग्य त्याला म्हणता येईल जे सहजगतीनं आपल्याला अनुभवता येईल, सहजगतीनं आपल्याला प्राप्त, मूळ स्वभाव आपला बनून गेला पाहिजे. या पद्धतीनं आम्ही घरदार सोडायचं नाही. आणि म्हणून वैराग्य म्हणजे काय, तर प्रापंच सोडायचा नाही, तर प्रपंचाची आसक्ती सोडायची. छोडे नाही घरबार पर, हो मस्त गुरुचरणार, अर्थात स्वार्थाच्या पलीकडे जाऊन तुका म्हणे करा फावेल ती दया, किंवा रंजल्या गांजल्यांकरता आपल्याला झटता यावं आणि त्यांचं शक्य होईल तितकं कल्याण करता यावं. गृहस्थाश्रम समम नास्ती यदी भार्या वशानुगा, असं दशस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. दक्षस्मृती काय म्हणते, धर्म तयासी घडे रे जया स्वाधीन भाज, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. अर्थात ज्याची स्त्री त्याला अनुरूप मिळाली ना, त्याची पत्नी जर त्याला अनुकूल मिळाली ना, तर त्याचा प्रपंचच परमार्थ होऊन जात असतो. त्याला वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही.
ही गोष्ट प्रापंचिकांनी लक्षात घेतली पाहिजे. उत्तम उभय भाग्यवंत तरीच समान. अर्थात उत्तम पुरुषासवे उत्तम नारी जर असली तर त्यांचा संसारच परमार्थ होत असतो. त्याला वेगळा परमार्थ करण्याची आवश्यकता भासत नसते. आणि म्हणून पत्नी सन्मार्गात पत्नीला साथ देईल, आपल्या पतीला जी साथ देत असते सन्मार्गामध्ये, त्याच्या परमार्थामध्ये जी पत्नी साथ देत असते तीच खरी पत्नी असते आणि तीच खरी पतिव्रता असते. कन्यापुत्रही सुद्धा, मुलं मुली सुद्धा आपल्या वडिलांच्या परमार्थामध्ये आड येणारे जर नसतील ना, ते सुद्धा परमार्थाला पोषक ठरणारे जर त्याच्याकडून निर्माण झाले असतील ना, जन्माला आले असतील ना, तर तो पुरुष, त्याचा पुरुषाचा संसारच परमार्थ होत असतो. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून अस्ति पुत्रावशे यस्य भृत्यो भार्या तथैवच अभाव्यप्य संतोष स्वर्गस्थोपी महिलय. अर्थात पत्नी, पुत्र, नोकर हे सगळे ज्याच्या आज्ञेनं वागत असतात ना, किंवा ज्याच्याकरिता अनुकूल असतात, किंवा त्याला अडचणीत सुद्धा ते लोक आनंदानं त्याच्याशी वागत असतात, बोलत असतात, राहत असतात ना, तो घर म्हणजे खऱ्या अर्थाने या पृथ्वीवरचा स्वर्ग असेल. उत्तम पुरुष असेल, दोघांची एक व्हावे म्हण तरीच नांदे, तेथेची नांदे स्वर्गपूर्ण. आणि होता आदर्श एक संतान पांग फेडील देशाचा. अशा पद्धतीचं जी वागणूक आहे ते खऱ्या अर्थाने विचार जर केला, अनुकूल जर नसेल ना, तर त्या विरुद्ध जर असेल ना, तर मग मात्र फार विचित्र परिस्थिती होत असते. अमृतरायांचं पत्नीप्रमाणे त्याची अवस्था होत असते. कशी? मागे ती लुगडी सकाप बुगडी, साता दिसा बांगडी, हाती घेऊन काकडी, कडाकडा खाते जशी माकडी. अशी जर पत्नी असेल, मागे ती लुगडी सकाप बुगडी, अर्थात 7 दिवस गेले की लुगडं मागेल, 7 दिवस गेले की बांगडे वाढेल, 2 दिवस गेले की मला हे पाहिजे, 4 दिवस गेले की मला ते पाहिजे. अशी जर पत्नी त्या पारमार्थिकाला भेटली, तर मग हाती घेऊन काकडी, कडकडा खाते जशी माकडी, अशी जर पत्नी भेटली, तर मग यासाठी अमृतेश्वरा सिरुचली गंगा तिरी झोपडी, अशी त्याची व्यवस्था होत असते. अनुरूप पत्नी मिळणं भाग्य आहे. आणि म्हणून त्या पद्धतीची पत्नी मिळावी. अर्थात त्या संसारामध्येच राहून जर अनुकूलता त्यानं, किंवा ते जर त्या पद्धतीचे त्याला पुत्र, पत्नी, मुलगी, घरातले लोक जर त्याच्या परमार्थाला अनुकूल नसतील, तर ते त्यांना थोडं अनुकूल बनवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. अर्थात पायात हे सगळं काट्यानं भरलेलं आहे, हा संसार दुःखानं भरलेला आहे हे माहीत असताना अनासक्तीचं चिलखत घातलं, तर त्या संसारात राहिल्यानंतर सुद्धा परमार्थमय तो संसार होऊ शकतो. काट्यांनी सगळं काटे पडलेले आहेत. मग त्या काट्यावरून चालायचं आहे, तर काट्यावरून चालणं जे आहे तो रस्ता काट्याचा आहे, म्हणून त्या रस्त्यानं जाणं सोडल्यापेक्षा पायात बूट घालून घ्यायचा आणि पुढे चालायचं, म्हणजे काटे रुतणार नाही. साधी सोपी गोष्ट आहे. आणि म्हणून आदमी को चाहिए दुनिया में रहना किस तरह, जिस तरह तालाब के पानी में रहता है कमल, असं जे एका कोण्या कवीनं म्हटलं आहे. त्या अर्थात जसं पाण्यामध्ये कमळ राहते, किंवा दुसरी गोष्ट सांगतो मी, संसार में वैसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे मगर चिकनी नहीं होती, कुठेतरी म्हटलेलं आहे कोणीतरी. अर्थात तोंडात ज्याप्रमाणे जीभ राहते, वास्तविक विचार जर केला तर तुम्ही तूप खाल्लं, ते तूप खात असताना तूप कोण खाल्लं? जिभेनं खाल्लं. परंतु कोण असं कधी म्हटलं काय की दादा आता मी जेवण केलं, तुमच्या घरी तूप खाल्लं, ते तुपामुळे ना जीभ इतकी हे झाली आहेत की तुम्ही थोडंसं कोमट पाणी द्या, मी जीभ धुवून काढतो म्हणून? नाही. उलट ज्या बोटानं, हातानं ते तूप तोंडापर्यंत नेलं, जिभेपर्यंत नेलं ना, ते बोट त्या तुपानं त्या तुपानं काय होते, स्निग्ध होत असते आणि त्याला धुण्याकरिता कोमट पाण्याची आवश्यकता भासते. परंतु जीभ धुण्याकरिता लागत नाही. तसंची जीभ राहते,
त्या पद्धतीनं राहता आलं पाहिजे. अर्थात संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे लेकिन चिकनी नहीं होती, असं अर्थात आपल्याला राहता आलं पाहिजे. अर्थात जसा नटनटे धरून स्मरून सोंग जाणून या, परी न विसरे कधी स्वगत आपुल्या आशया, असं जे स्फूर्ती तरंगमध्ये महाराजांनी सांगितलं आहे. अर्थात या भक्तिरस सुखामृताचं पान करणाऱ्याला संसारामध्येच राहून आत्मज्ञानाचं कवच अंगावरती धारण केलं की मग त्याला कोणती भीती आहे? प्रारब्ध संचित प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, या पद्धतीने त्याची अवस्था होत असते. आणि म्हणून एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मुले विन सकळ वस्तू, अशी त्याची अवस्था होते. आणि मग त्याला संसाराचा त्याग करावा लागत नाही, तर संसारात राहूनच तो परमार्थ किंवा परमपद प्राप्त करून घेऊ शकत असतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की छोडे नाही घरबार पर, हो मस्त गुरु चरणार मे. अर्थात आम्ही गुरुच्या चरणामध्ये मस्त झालो पाहिजे या संसारातच राहून. आता हा भाग आपण या ठिकाणी थांबून गुरुचरणामध्ये आम्ही संसारात राहून रस्त व्हावं असं म्हणत असताना गुरुचरण कोणते आणि त्या ठिकाणी कसं रत व्हायचं, हा भाग उद्या योगायोगानं गुरुपौर्णिमा आहे तेव्हा उद्याच्या दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये आपण पाहण्याचा भाग प्रयत्न करू. उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये वेदांताचार्य गुरुवर्य विठ्ठलदासजी काठोळे गुरुजी यांचं वेदांताचं दृष्टीतून गुरुपौर्णिमेच्या दृष्टीनं प्रवचन होणार आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि उद्या दुपारी ठीक 4 ते 5 या कालखंडामध्ये आपण गुरुचरण आणि गुरुची भक्ती, गुरुदेवाची भक्ती हीच खरं या अष्टश्लोकी भागवताचा कळस आहे. आणि त्या कळसाचा समारोप उद्या आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय.